अरे या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील पाहायला मिळतोय। सुंदर असं नियोजन वारकऱ्यांना संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या या पालखी सोहळ्याचं आपण सादरीकरण महाराष्ट्र छत्तीसच्या माध्यमातून करत आहोत। भाविक भक्त देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत। काही आपण या सेवेकरी आहेत, या सेवेकऱ्यांशी देखील बातचीत करणार आहोत। या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांच्या नैवेद्याचं या ठिकाणी नियोजन चाललेलं आहे। वेळापूरमधील पालखी सोहळ्याच्या दरम्यान पोलीस प्रशासनाच्या देखरेखीखाली या ठिकाणी नियोजन चाललेलं आहे। वारकऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्यासाठी या ठिकाणी नैवेद्य घेऊनसाठी मोठा वारकरी समाज या ठिकाणी सज्ज आहे। अनेक पोलीस मित्र देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर मोठा वारकरी संप्रदाय सज्ज आहे। पोलीस बंदोबस्त देखील मोठा तगडा या ठिकाणी पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात वारकरी आपली खतखत व आपली भावना या ठिकाणी घेऊन या ठिकाणी आलेला आहे। तुम्ही माझ्या पाहू शकता मोठ्या प्रमाणात नैवेद्याचं स्वरूप या ठिकाणी माऊलींसाठी आपल्या पद्धतीने वारकरी घेऊन आलेलं आहे। नमस्कार, मी सुनील कातरे, महाराष्ट्र छत्तीसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर आळंदी ते पंढरपूर आषाढी वारीचा सोहळा 2026 आपण कव्हर करतो। आज वेळापूरमध्ये माऊलीचा विसावासाठी जी लाईन आहे ती आपल्या मागे पाहू शकता। आपण काही वारकऱ्यांसोबत चर्चा करूया। सर, तुमच्याकडे येतो, कुठून आलेला आहात आणि आज हा वेळापूरमध्ये आलेल्या नंतर तुमचा थकाव वगैरे काय सांगाल एकंदरीत? कोल्हापूरहून आळंदीला आलो। आळंदीहून आता वेळापूरमध्ये पायी चालत आलेलो आहे। आम्ही काय एवढं त्रास होत नाही माऊलीच्या ह्याच्यात, त्यामुळे आम्हाला ऊर्जा येते। किती वर्ष झालं वारी करता? आम्ही आता वारी 12 वर्ष झाली आम्ही वारीत आहे। काय भेटलं वारी करून? आणि वारी केल्यानंतर पुन्हा घराचे कामं सगळे सोडून येतात तर नुकसान झालं तर असं? आम्ही हे सगळं वारीवर माऊलीवर सोपवून येतो सगळं, त्यामुळे माऊलीच सगळे बघते। दर्शन झालं का तुमचं आता माऊलीच्या पालखीचं? माऊली आमच्या बरोबरच कायम आहे। असं त्यामुळे काय आम्हाला माऊली, तुम्ही सगळे एकाच गावचे? हो, एका गावचीच आहे। दादा, तुमच्याकडे येतो, कसं पाहता गेल्या अनेक वर्षापासून हा सोहळा चालू आहे, तुम्ही देखील आज या सोहळ्यामध्ये उपस्थित आहात, काय भावना आहे? काय भाव आपला देवाचा आपण येतो नाही करत या ठिकाणी पाहायला गेलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोवरून अनेक प्रश्नचिन्ह उभे होते की फक्त जाहिरातीसाठी वापर होतो। एक वारकरी म्हणून काय वाटतं, सुविधा सोयी मिळालेल्या आहेत का? मग काही लोक जे ट्रोल करतात त्यांच्यासाठी काय सांगाल? काही लोक फडणवीस असेल किंवा इतर प्रशासकीय व्यवस्थेला नाव ठेवतात, त्यांना काय बोलाल? काय आहे चांगली सुविधा चांगली आहे। बाबा, तुम्ही काय बोलाल? काय बोलू आता, एकंदरीत किती वर्षापासून वारी करता? ही 5वी आहे माझी। 5वी वारी आहे। 5व्या वारीमध्ये तुम्हाला असं काय अनुभव मिळाला का? आनंद आनंद आनंद। गाव कुठलं बोलले? भिलवडी। शेती वगैरे कोण करतात? नाही, मी कामच करतो, मजुरीच करतो। बाबा, तुमच्याकडे येतो, तुम्ही कुठून आलेला आहात? कोल्हापूरहून आलेला आहात। मग आता कोल्हापूर इथे येऊन किती दिवस झाले? मला आता 4 दिवस झाले कोल्हापूरहून। 4 दिवस झाले। आज वेळापूरच्या इथं माऊलीचं दर्शन झालं का तुम्हाला? माऊलीचं दर्शन होत आहे, कारण मी आता 20 वर्ष झाली येतोय। 20 वर्ष झाली येते। काय मिळालं तुम्हाला या 20 वर्षाच्या? समाधान वाटते। आणि असा सोहळा म्हणजे नवीन प्रश्न मी सगळ्यांना का विचारतोय माहिती आहे का? काहीतरी नवीन उत्तराची अपेक्षा आहे मला। प्रत्येक जण समाधान म्हणतं, पण एक असं उत्तर मला हवंय की ज्या शोधात मी आहे। काय वाटतं तुम्हाला? एकदम समाधान वाटतं। आणि आता हे शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी जे केलेलं आहे वारकऱ्यांच्यासाठी, ते म्हणजे ह्याच्या पलीकडे आहे। एकंदरीत काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस असतील किंवा इतर राजकीय प्रशासकीय व्यक्ती असतील, त्यांच्या ड्रेसिंग कोडवर, त्यांच्या जाहिरातीवर अनेक प्रश्नचिन्ह उभे होते। तुम्ही एक वारकरी म्हणून कसं पाहता? ते काय विरोधक काय ते बोलतच राहणार हो। आणि बाकी काय यांनी ते समाजासाठी वारकऱ्यांच्यासाठी जे केलेलं आहे ते अप्रतिम आहे। पोलीस बंदोबस्त आहे या ठिकाणी, पोलीस बंदोबस्त आहे सगळं आहे। परत तुमचं आरोग्याचं सगळं आहे, परत बाकी सगळी सोयी सुविधा सगळ्या आहेत चांगल्या। वारकऱ्यांचं काय सगळं समाधान आहे वारकऱ्यांची। यंदा वारकऱ्यांसाठी वारीचं जे आहे स्पेशल रांग जी आहे, VIP रांग, ती कट करण्यात आलेली आहे, याबद्दल तुमचं काय मत? ते अगदी समाधान वाटलं। म्हणजे हे वारकरी एवढे 200 किलोमीटर पायी येतात, त्यांच्यासाठी त्यांनी ते थांबवलेलं आहे। अगदी नक्कीच पाहायला गेलं तर आपल्यासोबत आणखीन वारकरी आहेत। आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या या पालखी सोहळ्याचं दर्शन घडवण्याचं काम आपण या महाराष्ट्र छत्तीसच्या माध्यमातून करणार आहोत। एकंदरीत आपण माऊलीच्या या पालखी सोहळ्याचं एक सादरीकरण तुमच्यासमोर उत्तम बातम्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र छत्तीस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ जर्नलिस्ट ओमकार सोबत सुनील कादारे, महाराष्ट्र छत्तीस। तर पाहायला गेलं तर आपल्यासोबत राजेंद्र उमाळ सर आहेत, पालखी सोहळा प्रमुख सर, ॲडव्होकेट राजेंद्र उमाळ सर आहेत। सर, काय सांगाल, एकंदरीत गेल्या अनेक वर्षापासून खरं तर हा सोहळा चालू आहे, तुमच्याकडे महत्त्वाची कमान देखील आहे, काय वाटतं एकंदरीत? 195 वर्षाची वारीची ही परंपरा आहे आणि प्रत्येक वर्षी प्रशासन हे
मागच्या वर्षी काय सोयीसुविधा दिल्या आणि त्याच्यामध्ये काय उणिवा आहेत याचा रिपोर्ट घेत असतं. त्याचप्रमाणे संस्थान देखील मागच्या वेळेस ज्या काही अडचणी आल्या त्या अडचणी पुन्हा येऊ नयेत यासाठी प्रशासनाला सूचना करत असते. आपण जर पाहिलं तर यावर्षी देखील महाराष्ट्र शासनाने चांगल्या सोयीसुविधा वारकऱ्यांच्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मग हिरकणी कक्ष असेल, स्नानगृह असेल, महिलांच्यासाठी वेगळी राहण्याची व्यवस्था असेल, पुरुषांसाठी वेगळी व्यवस्था असेल, मसाज सेंटर असेल किंवा अशा चांगल्या सुविधा, पाण्याची व्यवस्था असेल, टॉयलेटची व्यवस्था असेल, अशा चांगल्या व्यवस्था प्रशासनाने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर, एकंदरीत पाहायला गेलं तर अनेक वर्षापासून खरं तर हा सोहळा चालू आहे. तुमच्यावर देखील महत्त्वाची जबाबदारी आहे. आम्ही वारकऱ्यांसोबत संवाद साधला. कुठे कुठे असं आढळून आलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा इतर प्रशासकीय अधिकारी असतील यांनी फक्त जाहिरातीसाठीच वारीचा उपयोग केलेला आहे, असं कुठेतरी संभ्रम तयार करण्यात येतो आहे. या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही महत्त्वाचे पदाधिकारी आहात, कसं पाहता? नाही, हे अत्यंत चुकीचं आहे. महाराष्ट्र शासनानं चांगल्या सोयीसुविधा वारकऱ्यांच्यासाठी देण्यासाठीचा खूप प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार गोरेसाहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामध्ये चांगला समन्वय आहे, अधिकाऱ्यांच्यामध्ये चांगला समन्वय आहे आणि कुठेही आम्हाला कुठली अडचण आली तर ते तात्काळ त्या ठिकाणी येत असतात आणि आम्हाला त्या ठिकाणची जी काही अडचण आहे ते दूर करत असतात. मग त्यावेळेस ते येतात म्हणजे वारकऱ्यांची त्या ठिकाणी गैरसोय होते. हे जे काही नॅरेटिव्ह पसरवलं जातं हे अत्यंत चुकीचं आहे. कारण शेवटी काम करून घ्यायचं म्हटलं तर आपल्याला त्यांच्या शासनाशिवाय पर्याय नाही. सर, VIP दर्शनाची रांग बंद केली आहे. वारकऱ्यांमध्ये मोठा आनंद आहे. गेल्या अनेक वर्षापासून कुठेतरी खतखत वारकऱ्याची होती. यंदा मागच्या वर्षी आणि यावर्षी मला वाटतं सुरू झालेली आहे. यावर्षी तो VIP दर्शन बंद आहे का? हो, यावर्षी देखील मंदिर समितीनं VIP दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. निश्चितपणे प्रत्येकाला त्या ठिकाणी अपेक्षा असते की पांडुरंगाचं दर्शन आपल्याला आषाढीच्या वारीच्या निमित्तानं झालं पाहिजे आणि मग VIPच्या रूपानं अनेक जण येतात आणि मग त्यांच्या दर्शनामुळं सर्वसामान्य आमचे जे काही वारकरी आहेत त्यांची दर्शनाची गैरसोय होते. त्यांना तासनतास लटकत थांबावं लागतं आणि म्हणून एक चांगला निर्णय गोरेसाहेबांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि VIP दर्शन बंद ठेवण्यात आलेलं आहे. सर, एक शेवटचा प्रश्न, विठुरायाकडे काय साकडं असेल महाराष्ट्राच्या हितासाठी? विठुरायांच्याकडे एवढंच साकडं आहे की 195 वर्षाची ही ज्ञानोबारायांच्या वारीची जी काही परंपरा आहे ही परंपरा अशीच पुढे चालू राहणार आहे. परंतु या परंपरेमध्ये जे काही वारकरी आहेत या वारकऱ्यांचे जे काही श्रद्धा आहे आणि ज्या तळमळीनं प्रत्येक वारकरी या वारीमध्ये सहभागी होत असतो तीच तळमळ युवा पिढीकडे गेली पाहिजे आणि हाच वसा आणि वारसा युवा पिढीकडे जर गेला तर निश्चितपणे आपल्याला या देशाचं, राज्याचं परिवर्तन चांगल्या पद्धतीने झालेलं दिसेल. खरोखर अनेक नागरिक असतील, भाविक असतील, हे भाविक या वारीकडे वळालेले आपल्याला दिसून येत आहे. यंदाची जर आपण पाहिली संख्या तर खूप मोठ्या प्रमाणात ती संख्या वाढलेली आहे. नक्कीच या सगळ्या गोष्टींवर तुमचं काय मत आहे कळवायला विसरू नका. धन्यवाद. ठिकाणी पाहायला गेलं तर गेल्या अनेक वर्षापासून पालखी सोहळा चालू असतो. पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात आहेत. आपण पोलीस मित्र आहात, त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असताना आपण देखील काम करताना आढळून आले आहात. काय भावना आहे? भावना अशी आहे की वारी म्हणजे आपल्या न भूतो न भविष्यती असा एक प्रत्येक वर्षी भरणारा उपक्रम आहे. या उपक्रमात स्वइच्छेनं स्वयंस्फूर्तीनं जे स्वयंसेवक येतात मी स्वतः पोलीस पाटील आहे कोळेगावचा. इथून आमचं गाव 25 किलोमीटर आहे. तरी आम्ही 30-35 जण प्रत्येक वर्षी येऊन उत्स्फूर्तपणे सेवा करतो. एक पांडुरंगाची सेवा, माऊलीची सेवा ही आमच्या नसानसात भिडलेली आहे. त्यामुळे तरुण वर्ग सर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. सुरुवातीपासून मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग पोलीस मित्र म्हणून पाहायला मिळतोय. काय भावना आहे? पोलिसांना नक्कीच या ठिकाणी सहकार्य मिळत असेल? 100%. कारण तरुण वर्ग जेवढा शक्य होईल तेवढा आम्ही पोलीस पाटील म्हणून प्रयत्न करतो की जेवढे तरुण आहेत ते तरुण या वारीमध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले पाहिजेत. स्वइच्छेनं जेवढा सेवा विठुरायाकडे काय साकडं असेल? अगदी थोडक्यात विठुरायाकडे काय साकडं असेल? विठुरायाकडे एवढंच साकडं आहे की जी तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीला सेवा करण्याची, सेवेबरोबर त्यांना स्वतःचं पोट भरण्याची ही संधी विठ्ठलाने द्यावी एवढंच साकडं आहे.